डॉक्टरांनी काय सांगितलंय? अजिबात प्रवास करायचा नाही. मग माझी परवानगी मागण्याची तरी इच्छा कशी होते तुझी? मंजिरी, काय ग पोरी, काय झालं? बाहेर का आली नाहीस? काय नाही, असंच. या आजीला सांगणार नाहीस व्हय? आजी, मला बाबांचा फोन आला होता. मला विचारत होते की पुण्याला काही दिवस राहायला येतेस का म्हणून. मग त्यात रडायचं कशा पायी? अगं कापड भरायची नाही निघायचं. तसं नाहीये ना आजी. यांनी परवानगी नाही दिली मला पुण्याला जायला. कमालाच आहे याची. आता मायाला जाताना अडवायचं कशा पायी? म्हणजे त्यांचंही बरोबर आहे म्हणा. अशा अवस्थेत प्रवास टाळायलाच हवा ना. परवास करायचा नाही म्हण. अगं काय तुला बैलगाडीतनं पाठवणार आहे वय? तो स्वतःच्या गाडीतनं पाठवणार. आरामशीर जायचं, ऐटीत बसायचं. काय होते त्याला? म्हण प्रवास करायचा नाही. कमालाच आहे त्याची. आम्ही काय बाळणपण केली नाहीत की पाहिली नाहीत म्हणायची. अगं तुझ्या नवऱ्याच्या टायमाला शाळेला तुळजापूरला जायची इच्छा झाली होती बघ, देवीचं दर्शन करायची. समजे लोक म्हणायला लागले नाही जायचं, गरोदरपणात त्रास होईल प्रवासाचा. पण मी म्हणले नाही, शाले तुला इच्छा झाली आहे ना, मग मी घेऊन जाणार. तशी गेले घेऊन तिला. 2 दिवसाचा प्रवास केला आणि देवी पुढे जाऊन उभी केली तिला. तिची इच्छा पुरी केली. मग तुझी इच्छा पुरी करणार नाही काय? काय होत नाही ग, जायचं माहेरला. हाय काय नाही काय? चल. अहो आजी, पण हे तू काय काळजी करू नगस, मी सांगते त्याला. चल 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 चल. पण नाही, तुमचे उगाच त्यांच्याशी वाद होतील. तुम्ही अगं कसले वाद होतात. चल, नाहीतरी तो माझ्या संग कुठं चांगला बोलतोय. चल 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 चल. मी आहे ना, तू काळजी करू नगस ग. काय म्हणते तुम्ही? गप, बोलायचं नाही. सत्या, बघून न बघितल्यासारखं करू नगस. त्या फालीतनं डोसकं बाहेर काढ. अरे घरात तुझ्या मायेची माणसं राहत्यात, पुतळे नाहीत. गप म्हणलं ना व. हे बघ, तुझी शब्दकोडी सोडवत बसायला मला वेळ नाहीये आणि इच्छा तर त्याहून नाही. ह्योच तर समजा घोड आहे ना व. तुझ्या इच्छेनुसार घरचा कारभार चालतो असा तुझा समज आहे. अरे बघ, त्या पोरीच्या चेहऱ्याकडे बघ जरा, कसा कोमेजल्यागत झालाय त्यो. सत्या, अरे ती पण आपल्या आई बापाची लाडाची लेक आहे. तिचं मन करत नसेल आपल्या माहेरला जावं म्हणून, पण त्याला बी तुझी आडकाठी. हे बघ, तू एवढा मोठा घोडा झालास तरी बी आयशीच्या मागणं फिरत असतोस नव. हा, मग तिचं मन करत नसेल आपल्या बापठास जाऊन भेटावं, आपल्या काका काकून जाऊन भेटावं, वाटत नसेल तिला? मंजिरी, मी तुला सकाळीच सांगितलं होतं की मला या विषयावर चर्चा नको आहे. आणि आता तू तुझी एक वकील घेऊन माझ्याकडे आलीस. आणि तू, मी तिला का नाही म्हणालो याचं जर कारण जाणून घेतलं असतंस ना, तर ही फालतू बकबक करायला आली नसतीस माझ्यासमोर. उगा येड्यागत बोलू नगस. कोल्हापूर ते पुणे आता कितीचं अंतर राहिलंय रे? एवढंच ते अंतर. आणि आता काय ती नर्मदा परिक्रमा करायला निघाली आहे वय? अरे गाडीनं जायचं, गाडीनं यायचं, त्याला कितीचा वेळ लागतोय रे? आणि दुसरी गोष्ट, एवढं मोठ्या तोंडानं सांगत असतोस ना तिला आनंदी राहायचं, आराम करायचा, सांगतोस ना व. ह्यो असा आराम मिळणार आहे तिला? अशी आनंदी राहणार आहे वय ती? हा, शरीराच्या आरामापेक्षा माणसानं मनाने आनंदी राहणं जास्त महत्वाचं असते. काय तू शांत आहेस, मौन बाळगलंय, याचाच अर्थ मी होकार समजते. आणखी एक गोष्ट, तुला जे काय बोलायचं असेल ते आत्ताच्या आत्ता बोल. मागणं टिरटिर नकोय मला, सांगून ठेवती. आणि काळजी करू नकस,
मी आहे तिच्या संगती. चल ग, चल चल. काका काकूला फोन लावून सांग मी ऐकतोय मग. वहिनी, मला बोलिवलंस? हो वंच, आपल्या प्रियाला बघायला मंडळी येणार होती ना देशमुखांची, त्यांचं येणं कॅन्सल झालं. काय? चला, चांगलंच झालं. असं बी मला हे समजा पसंतच नव्हतं. वंच, हे बघ, असं बी प्रियाला या घरची सून व्हायची आहे. मग हे समजा कशाला, हा घाट घालायचाच कशाला म्हणते आम्ही. आपण ह्या विषयावर नको बोलायला. वहिनी, विषय बदलला म्हणून सत्य बदलत नाही. सत्य हे हाय की प्रिया या घरची सून वाटतीया आणि शोभतीया बी. एकदा का तिच्या नावासमोर सत्यजित मुधोळकर हे नाव लागलं की मग बघच तू. वंच, आता मागचं सगळं विसरून आपणही तिला तिच्या वाट्याचं सुख मिळावं म्हणून प्रयत्न करायला नको का? त्याच्यात काय चुकीचं आहे? हे बरं आहे तुझं बहिणी, तुला बाग सजवायची आहे म्हणून झाल्या गेल्या गोष्टींवरच्या मढ्यावरची माती काढून बाग फुलवणार आहेस वे तू. तू इसरली असशील, पण म्या इसरलेली नाही. तुझ्या याच सुननं मुधोळकरांच्या नावाची जी काही लटकर लटकवलीत ना येशीवर, ती माझ्या डोक्यातून जात नाही अजून बी. आणि त्याच्यासाठी माझ्याकडं माफी नाही. वंच, हेच तुम्हाला मी सारखं समजवायचा प्रयत्न करतेय. मला नाही जमणार. मी सांगितलं नव्हतं तुला माझं लेकरू परवानगी देणार म्हणून. जन्मापासून ओळखते मी त्याला. तसा चांगला आहे ग त्यो. हा कधी कधी आडमोठेपणा करतोय तो. आजी, प्लीज त्यांच्याबद्दल असं काही बोलू नका ना. अगो बाई, नवऱ्याला बोललेलं लागतं बाई. तू जशी रडत बसली होतीस ना, तसा त्यो बी एकदा रडत बसला होता. कारण काय माहिती आहे, त्याला शाळेतल्या मित्राच्या घरी जायचं होतं आणि त्याचा बा त्याला परवानगी देत नव्हता. मग आला माझ्याकडे रडत रडत. मी गेले त्याला घेऊन आणि दिली परवानगी बाची मिळवून. अगं, त्याच्या बाची परवानगी त्याला मिळवून देते, मग त्याची परवानगी तुला मिळवून देणार नाही वय? हा, पण आजी मी काय म्हणते, त्यांना आवडलं नसेल तर? परवानगी न द्यायला काय झालं? जा, तुझी कापड भर आता सुटकेस मध्ये. मला बी माझं गाठोडं बांधायला पाहिजे. नाचपुण्याच्या मारला जाणार आहे मी. मग तयारी कराय ना ग, जरा व्यवस्थित जायला पाहिजे का नाही? अरे वा. पण वहिनी, मी काय म्हणते, आजींना तुमच्या माहेरी घेऊन जाण्यापेक्षा मी आले तुमच्या बरोबर तर चालेल? नाही म्हणजे प्रवास दगदग झेपणार नाही ना आजींना? आणि पुण्याला खूप थंडी आहे म्हणे आता. काही गरज नाहीये, काही गरज नाही. आजींचा प्रवास, त्यांना होणारी दगदग या सगळ्याची काळजी आम्ही घेऊ. तू त्याची चिंता करण्याची काही गरज नाही. हा प्लीज. नाही नाही, मला तसा काही प्रॉब्लेम नाहीच आहे. आणि मी तुमच्या शब्दाबाहेर आहे का वहिनी? आजी, फक्त सांभाळून जा. हा वहिनी, तुम्ही पण. येते मी. काय ग मंजिरी, तिच्यावर एवढी का डापरलीस तू? काय नाही, मी आलेच. नेत्रा,
काय त्या एवढ्या घाई घाईनं कुठे चालले? मला बोलायचं होतं तुझ्याशी. तर नीट बोला ना. दम कशाला देताय? माझ्याशी बोलायचं म्हणजे सतत माझ्यावर वसकत राहायचं असंच ठरवलंय का तुम्ही? तुझी ही वटवटच ना मला आवडत नाही बघ. मग मी चालले होते ना माझी कशाला थांबवलं मला? हे बघ, जास्त शहाणपणा करू नकोस. मला तुझी मदत पाहिजे. मी काय मदत करणार तुम्हाला? आता घरात काय चाललंय तुला माहितीच आहे. अगं प्रियाच्या लग्नाचा घाट घातलाय. मग आत्या जाऊन सत्यजित दादांचा कान पकडा. त्यांना विचारा ना काय चाललंय हे म्हणून. मी काय करणार आहे याच्यात? तुला मी इथं मला शिकवाया थांबिवलं नाही. मला काय करायचं ते मी करीनच ग. हो ना. मग जाऊ मी आता? नाही, रात्र बरीच झाली. नाही थांब, मला तुला एवढंच विचारायचंय की प्रिया अशी का वागतीय? अगं ती लग्नाला कशी तयार झाली? सत्यजित तिला काय बोलला का? नाही म्हणजे या विषयावर प्रिया तुझ्याशी काय बोलली आहे का? कसं आहे ना आत्या, मी खूप वेळ किचन मध्ये काम करते. पायाचे तुकडे पडलेत माझ्या. सरळ सरळ सांग ना की तुला इथं बसायचंय म्हणून. ये बस, ये बस. आणि आता ओ कसं आहे ना आत्या, प्रियानी खूप विचार करून तिचा निर्णय घेतलाय. आता आपण काहीच करू शकत नाही. आणि तुम्ही जास्ती जवळच्या आहात तिला. तुमच्याशी बोलायचं सोडून माझ्याशी का बरं बोलेल ती? आता तुम्हीच विषय काढलायत म्हणून सांगतो. आत्या, अहो मलाही आवडलंच असतं की प्रियाला माझी मोठी जाऊ म्हणून मिरवायला त्या मंजिरी ऐवजी. पण आता प्रियानी अचानक आपल्या सगळ्यांना असा धक्का दिला म्हटल्यावर काय करायचं तेच कळत नाही हो मला. मी किती प्रयत्न केले प्रियाचं आणि सत्यजित दादांचं लग्न व्हावं यासाठी, पण नाही. आत्या, मलाही खूप दुःख झालंय हो प्रियाच्या या निर्णयाने. पण आपण काय करणार? तुम्हीच सांगा. प्रिया तर लग्न करून निघून जाईल, पण आपल्याला याच घरात राहावं लागणार. आणि आता आयुष्यभर त्या मंजिरीला सहन करावं लागणार. हे बघ, तिचं काय करायचं ते करेनच मी. अगं प्रश्न तिचा नाही आहे, प्रश्न प्रियाच्या सुखाचा. मला वाटतं आत्या, प्रियाच्या सुखाचा विचार तिने केलाय. ह्या पोरीच्या मनात नेमकं काय चाललंय ना ते तिलाच ठाऊक. जाऊ दे. आत्या, प्लेट. माझं अजून नाही संपलंय. तुमच्या लाडक्या प्रियाच्या मनात नक्की काय चाललंय हे जर तुम्हाला कळलं ना आत्याबाई, तर इथल्या इथे हार्ट फेल होईल तुमचा. प्रिया, मंजिरी ये ना बस. गोळ्या घेतल्यास? घेतल्या. आता मला त्यांची खरं तर गरज नाही. मी उद्यापासून 2 दिवसांसाठी पुण्याला चाललीये, माहेरी. अरे वा, बाबांना भेटायला? बरं वाटेल त्यांना, आणि तुला सुद्धा. आय एम सॉरी प्रिया, म्हणजे तुला बघायला पाहुणे येणार आहेत आणि मी. अगं त्यात काय झालं? तू आधीच एवढं काही केलंयस माझ्यासाठी, ते काही कमी आहे का? नाही, तरी पण. अगं तू उगाच काळजी करतेस. घरातले बाकी सगळे आहेत ना. मावशी आहे, आत्या आहे, आणि सत्यजित पण आहे. तरी पण मला खूप काळजी वाटते तुझी. तू नको काळजी करूस इतकी. माझ्या सख्यांनी कधी माझी एवढी काळजी केली नाही. तू तर परकी असून एवढं काही करतेस माझ्यासाठी. असं नाहीये ग प्रिया, उलट मी कधीच विसरणार नाही जेव्हा या जगात माझ्यावर विश्वास ठेवायला कोणीच तयार नव्हतं,
तेव्हा फक्त तू आणि विहंग भाऊजी होते माझ्यासोबत. रादर या घरातनं फक्त तूच होतीस जी माझ्या मागे खंबीरपणे उभी राहिलीस. पण त्याचा काही उपयोग झाला का? शेवटी काय, मला हवं ते कधीच होत नाही. सत्यजितने तुला एक्सेप्ट केलं नाहीच ना. आज सुद्धा काय परिस्थिती आहे? तुमचा संसार काही महिन्यांसाठी आणि मग जाऊ दे. सॉरी, पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी बोलून मला तुला दुखवायचं नाही. असंही मी काय कमी दुखावलंय का तुला? नाही ग प्रिया, तू कधीच दुखवलं नाहीस मला. उलट ती परिस्थितीच अशी होती की त्यावेळी आत्महत्येचे सुद्धा विचार मनात येऊन गेले माझ्या. पण फक्त तुझ्यामुळे मी आज इथे. तुझा आधार मला मिळाला म्हणून ते सगळे विचार मी मनातून काढू तरी शकले. उलट मला तर वाटतं तू माझी फक्त मैत्रीण नाहीस, बहीण आहेस तू माझी. चल येते मी. नीट जा. मी तुझी नेमकी कोण आहे हे जर मला तुला सांगता आलं असतं ना तर किती बरं झालं असतं. तुझ्या मनात जीव द्यायचा विचार आला तेव्हाच जर जीव देऊन मोकळी झाली असतीस तर किती चांगले दिवस बघायला मिळाले असते मला. पॅकिंग झालं का? नाही असं. उद्या जाणं कॅन्सल झालं का? हा नाही, जाणार ना. पॅकिंग उद्या करीन, त्यात काय एवढं. जाणं गरजेचंच आहे का? अहो तुम्ही असं काय करताय? आपण मगाशीच बोललो ना याबद्दल. आणि तुम्हीच म्हणालात की आजी आहेत सोबत, तर मग नाही म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला. उद्या जाणं गरजेचं आहे का असं विचारत होतो. काय आज ऑफिसमध्ये मी कोणाला तरी बोलताना ऐकलं की उद्याचा दिवस फार बरा नाहीये. काहीतरी अमावस्या वगैरे होते. काय उद्या अमावस्या? नाही म्हणजे अमावस्या नसेल, फक्त अमावस्या वाईट असते का? काहीतरी उद्याचा दिवस वाईट आहे, काहीतरी आहे. काय? नाही काय नाही. हसण्यासारखं काय? हा? तुला असं वाटत असेल की मी कधीपासून या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवायला लागलो, हो ना? तर नाही, मुळात माझा विश्वास नाहीच आहे, पण तू विश्वास ठेवतेस म्हणून मी म्हटलं उद्याचा दिवस वाईट आहे. हे बघ, मी एक विचारू का? म्हणजे मी जाऊ नये असं वाटतंय का तुम्हाला? मग तसं स्पष्ट सांगा ना. मी लगेच काकूला फोन करते आणि मी सांगते नाही तिला की- एक मिनिट मी असं काही बोललो का तुला जाऊ नकोस? आणि लगेच फोन बिन करायची काय गरज आहे? एवढंच आहे की उद्या निघण्याच्या आधी गाडीच्या समोर नारळ फोडून घेऊया.
काय हो काय झालं? नाही, तू 2 दिवसासाठीच चाललीस ना? हो. अहो काय झालंय? झालं काहीच नाही. 2 दिवसासाठी कोण 7 साड्या घेतल्यास तू? औषधं घेतलीस ना सगळी? घेतलीत. त्या आयनच्या गोळ्या हो त्या पण घेतल्यात. आणि शाल? प्रवासात कान झाकायला लागेल शाल. दाखवते. नाही 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 अगं नाही बघा ना तुम्ही, मी घेतली अहो. राहू दे, दाखवू नकोस. मी फक्त ते वर काढून ठेव, म्हणजे तुला प्रवासात वारा लागला तर कान झाकायला शाल. म्हणजे मी काय म्हणतो, गाडी तू... हो मी ड्रायव्हर दादांना सांगितलंय आपल्या, ते येणार आहेत मला सोडायला. नाही नाही, मी तेच सांगतोय, त्याला नको नेऊस. मी येतो तुला पुण्याला सोडायला. का?